नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। शिवसेना यूबीटी नेता और सांसद संजय राउत ने अमेरिकी विमान से हथकड़ियां बांधकर लाए गए अवैध भारतीय प्रवासियों पर बोलते हुए कहा कि अफगानिस्तान के बाद भारत दूसरा देश है जहां अमेरिका का दूसरा विमान उतरा। लोगों को हथकड़ियां लगाई गई, सिखों की पगड़ियां उतारी गई। उन्होंने आगे कहा कि नरेंद्र मोदी रूस यूक्रेन युद्ध रुकवा सकते हैं। तो अब क्या 56 की छाती देकर गए थे, लेकिन ट्रंप ने एक टचनी चुभो दी। अफगाणिस्तान नंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश. अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान अमेरिका, त्यानंतर भारतात. पुन्हा एकदा बेड्या घातल्या. शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या. काय करते भारतीय जनता पक्ष? का त्यांना देशाचा अपमान वाटत नाही? आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या 84च्या दंगलीवरती अजूनही आवाज उठवताय. चांगलं आहे, पण शिखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून ते आणलं आणि आमच्या भूमीवरती उतरवलं. आमच्या हद्दीमध्ये बेड्या घातलेल्या आहेत त्यांना. लक्षात घ्या, अमेरिकेत नाहीत. नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात. पापाने वार रुकवा द्या. नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त, आंधळे भक्त, रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध मोदींनी थांबवलं. पण आमच्या भारतीयांच्या पायातल्या बेड्या आमच्या भूमीवर अमेरिकेने घातल्या. हे गुलामी आहे. नरेंद्र मोदींनी काय केलं? 56 इंचाची छाती घेऊन ते अमेरिकेला गेले आणि छातीमध्ये टाचणी टोचली ट्रम्प आणि ती छाती लहान करून इथे आले. ही अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे. तिसरं विमान आलं बेड्या घालून भारतीयांचं. काय केलं मोदींनी जाऊन तिथे? प्रधानमंत्र्यांनी जाऊन केलं काय? जीव भारतीयांचा राष्ट्रभक्त आहात ना स्वतःला तुम्ही, अतिराष्ट्रवादी समजता. हिंदू तुडवला जातोय कुंभच्या नावाखाली. दिल्ली तो रेल्वे प्लॅटफॉर्म असेल, नाहीतर प्रयागराजला असेल. काय करताय? काय सरकार कुठे आहे? मोठे आमचे मुख्यमंत्री जाऊन आंघोळ करतायत, त्यांचे मंत्री जाऊन आंघोळ करतायत.